11 वाजता जस्ट आम्ही निघालो. अरे कहना क्या चाहते हो? किती मोठं नानाटी. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत सरसगडला आणि आम्ही नाईट ट्रेक करत आहोत. खरं तर निमित्त तर दिवाळी पहाट आहे. पहिला दिवा महाराजांच्या चरणी लावायचं इच्छा आहे, तर त्याच्यामुळे आम्ही सगळे सरसगडला आलेलो आहोत. टोटल 5 जण आलेलो आहोत. चला कंटिन्यू राहा. आता आपण चालायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही रस्ता बघू शकता, खूप अवघड आहे आणि बिकट अशी वाट आहे. चला पाहूया. तर जवळजवळ अर्धा पाऊण तास चढाई करून आम्ही फायनली किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत. खूप काळोख आहे. आता वाजले असतील तरी पण 3:15. ॲक्च्युली आम्ही रात्री आलो कारण आम्हाला सकाळी कामावर पण जायचं आहे सगळ्यांना. ॲक्च्युली प्रत्येकाची 9ची शिफ्ट आहे, त्याच्यामुळं आम्ही इथं आलो. नाही तर आमचा प्लॅन चाललेला जे आपलं मित्र ग्रुपचं नियोजन असतं सागरगडावर तिथे जायचं, पण शिफ्ट ॲडजस्ट नाही झाली, त्याच्यामुळे तो प्लॅन राहिला. तर म्हटलं आपण रात्रीत आणि लगेच जाऊन येऊ असं नियोजन केलं आणि आम्ही सरसगडला आलो. आणि आम्ही आता सरसगड चढत आहोत. मित्रांनो, आता आपण पायथ्यात आलेलो आहोत आणि पायऱ्यांच्या खाली बसलेलो आहोत. पाणी पित आहोत कारण पायऱ्या आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत, कठीण आहे. अतिशय सुंदर असा ट्रॅक आहे हा. तर आम्ही संध्याकाळी नाईट शिफ्ट केली आणि नाईट शिफ्ट करून 11 वाजता जस्ट आम्ही निघालो आणि आम्ही इकडे घनदाट असं जंगल आहे आणि गडाच्या पायथ्याशी येऊन आराम करतोय. बरं वाटते आणि हे आमचे जे सवंगडी आहेत सह्याद्रीतले अतिशय भारी वाटतं. आणि खाली पूर्ण धुक्यात जे व्हाईट नॉर्मल दिसते. सकाळी अजून चांगले व्ह्यू येतीलच. चला मित्रांनो, आपण आता चढाई करतोय आणि ह्या रात्रीची माझी तरी फर्स्ट टाईमच आहे, कारण मी रात्रीचा सहजासहजी टाळतो गड किल्ले फिरायला वगैरे, आणि ही माझी फर्स्ट टाईमच आहे. पण सकाळचा हा व्ह्यू बघून भाई एवढं सुखद वाटते ना, कॅमेऱ्यात कैद नाही करता येत व्ह्यू, पण खरंच एकदम भारी असा व्ह्यू आहे एकदम. तिथे आपल्याला याच्या आतमध्ये शिवम जाणार आहे पूर्ण. 2 मिनिटं जाणार म्हणजे हे नको जा हे नको गुहा आहे. हे आमचे हे अर्धांड आहे जरा. हे व्हिडिओ काढते जरा साण्यासारखं बोल. आणि आपण फायनली शुभ्या कुठं बसलाय? पाली दरवाजाच्या जस्ट खाली बसलोय. खरंच हा एकदम कठीण चढाव चढून 95 पायऱ्या आहेत, पण 95 पायऱ्या आहेत ना अतिशय कठीण पायऱ्या आहेत. आणि रामकृष्ण हरी एकदम कठीण असा प्रवास होता. असं बक्षीस ठेवलं होतं. आम्ही एकदम म्हणजे वरती जाईल त्याला एकदम म्हणजे जवळजवळ 95 पायऱ्यावर बक्षीस त्यांचं. बघा त्यात पाली दरवाजा. लय भारी वाटलं, मस्त वाटलं. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, पार्वती पते महादेव, महादेव. छत्रपती शिवाजी महाराज के जय.
जय साहेब जिजाऊ माते की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली के जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम. पहिले साफसफाई करून घेतो आम्ही. आता हे दिवे लावायचे आहेत महादरवाजावर, सॉरी पाली दरवाजा. हा आणि शुभ्या वन मॅन आर्मी. हे बघा ही रांगोली काढली आणि पहिले दीप प्रज्वलन करून आम्ही आता वरती चाललेलो आहोत. रांगोली काढणारा बादशाह थँक्यू. आणि फक्त फोटोसाठी पुढे पुढे येणारा आपला शुभ्या भाई. जय श्रीराम पाहुणं. जय श्रीराम. हे वाती वाती ठेवा त्या. चला मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही मासे किती आहेत. ब्लॉग नाही ना लात मारायला लक्षात. आणि आपण फर्स्ट टाइम ब्लॉग करतोय. योर अंडीचं जलतोय आपल्यावर. आतमध्ये किती लांब आहे बघ. आणि बघू शकता किती मोठा आहे. ननाटी ननाटी आहे. ननाटी नाही, खूप मोठा साप आहे. असं कॅमेरामध्ये छोटा वाटेल जवळजवळ 2-2.5 फुटाचा साप आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो, एकदम डेंजर प्रकारे. दरवाजाकडे जाण्याचा मार्ग इथून रस्ता आहे. अशी ही रस्ता आणि इथून पुढे महादरवाजा आहे. ही तटबंदी तुम्ही पाहू शकता. रात्रीची वेळ जास्त काय दाखवता येत नाही मित्रांनो, पण आपण काय ब्लॉग पण कंटिन्यू करत नाही. कधीतरी सण सुदीला सणवार सोमवार काहीतरी बोलतात ना, तसं आहे आपलं. तर हे पुरातन वाड्याचे अवशेष आहेत. अरे तू कुठे गेलाय पण. आला भाई या नशीब. शिव्या नका देऊ, पण भाई याने जरासा डेंजर सीन केलेला. हा एकटाच कुठेतरी गेलेला. हा भाई हा एकटाच कुठेतरी गेला. भाई हा जरा आल्यानंतर जरा वेगळा बिहेवियर वाटतो याचा. मित्रांनो, आमची पायवाट चालू आहे. वरती शिव मंदिर पण आहे, तर तिथे आपल्याला जायचं आहे. तर तिथे जायचं आहे. तर खरंच मित्रांनो, आता उद्या जायचं आहे कामावर ॲक्च्युली, पण आत्ता तरी निदान थकवा जाणवत नाही आहे. उद्याचं उद्या बघू. म्हणजे हा रे 4 नाही 5:15 वाजलेत ॲक्च्युली मित्रांनो. आम्ही खूप टाइमपास करत करत चढलो, कारण कालोख पण अजून पूर्णपणे उजळलेलं नाही आहे. पण काय बघूया आता. कुठे फटाके वगैरे वाजतायत आणि आज नरक चतुर्थी आहे. तर हा राज आहे, ह्याचा तिथीप्रमाणे वाढदिवस आहे आज. मित्रा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नरक चतुर्थीला जन्माला आलो. ठीक आहे मित्रांनो, आता आपण महादेवाच्या मंदिरात आहोत, सरसगडावर. आणि तुम्ही आता पाहू शकता अजून पंचांमध्ये तेल भरणं चालू आहे. राज आणि शुभम काय बोलते.
तुम्ही आता बघू शकता किती सुंदर दिसत आहे. हे खाली खरंच अतिशय सुंदर दिसत आहे. मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो शंकर भोले नाम शंकर जय नाम शंभु शिवाय शंकर. नमो नमो शंकर भोले नाम शंकर देव हे महेश्वर. सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था, ये जग रहे या ना रहे रहेगी तेरी आस्था. क्या समय क्या प्रलय दोनों में तेरी महानता. मित्रांनो बघू शकता किती सुंदर असं दीपोत्सव केलेला आहे. सीपियों की ओट में सरसवाड्याचं मंदिर आहे जिस तरह आणि इकडे हे मेरे मन में सळा आहे पूर्ण शेवाळ आहे. तर मित्रांनो आता दीप प्रज्वलन झालेलं आहे आणि आम्ही पण आता परतीच्या मार्गावर निघालेलो. खूप उशीर झाला पण तरी पण आता आम्ही ठीक आहे. आता घाई गडबडीत आम्ही जरा जाऊ पण खरंच आमचे आलो आम्ही जरा टाइम काढून, कारण आता सगळ्यांना कामावर पण जायचं आहे. पण एवढं बरं वाटलं किंवा एवढं समाधान भेटलं ना ते ॲक्च्युली आता कामावर जाऊन पण मिळणार नाही आहे आम्हाला. आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असं एखादं स्मित हास्य बोलतो आपण त्या टाईपमध्ये आहे. कारण ज्या देवामुळे आपल्या मंदिरातले दिवे टिकून राहिले माझा छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना पहिला दिवा अर्पण करून आम्ही आमची दिवाळी आजपासूनच चालू करू. बाकी राज काय सांगते? प्लॅन होताच चंद्रमा ललाट पे भस्म है भुजाओं में, वस्त्र बाघ छाल का है खड़ा पाँव में. प्यास क्या हो तुझे गंगा है तेरी जटाओं में, जटाओं में, जटाओं में. शुभम कसं वाटलं दूसरों के वास्ते तू सदैव ही जिया, मांगा कुछ कभी नहीं तूने सिर्फ है दिया. समुद्र मंथन का था समय जो आ पड़ा, द्वंद्व दोनों लोक में विषामृत पे था छिड़ा. मंदिराच्या समोर आलो आणि हा व्ह्यू पूर्णपणे धुक्यात हरवलेलं. हे खरं तर माझी खूप इच्छा होती असं म्हणजे धुक्यात हरवलेलं कधीतरी, म्हणजे एखाद्या डोंगरावर आपण उभा आहोत आणि धुक्यात हरवलेलं हे पूर्ण जमीन पाहण्याची. आणि आज खरंच इच्छा पूर्ण झाली, म्हणजे अक्षरशः शब्दात व्यक्त नाही होत आहे पण खरंच खूप डोळ्याचं पारणं फिटलं, खरंच फिटलं. माझ्या पाठीमागचं दृश्य तुम्ही बघू शकता. मी नेहमी म्हणत असतो की सह्याद्री प्रत्येक टाईमला आपल्याला वेगवेगळी त्याची नवीन नवीन रूपे दाखवत असतात आणि हे डोळ्यात सामावून घेण्यासारखं दृश्य आहे. तुम्हाला बॅक चला मग मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत. आणि आता एक असं कडवं आठवलं, ॲक्च्युली तो आमचा राज आहे, तो बोलत असतो
वाट दाखव सह्याद्री विठ्ठला, आता मोक्ष दूर नाही, आता मोक्ष दूर नाही, कारण एकची भटकंतीचे, कारण एकची भटकंतीचे, केली मैत्री डोंगरांची, केली मैत्री डोंगरांशी, केली मैत्री डोंगरांची. केली मैत्री डोंगरांशी. तुम्ही बघू शकता किती सुंदर हा सह्याद्री. खरंच इथून जायचं मन नाही करत, एवढं भारी वाटते. आणि ही ढगांची जी चादर आहे पूर्ण, ही पूर्ण रोहा शहरावर, म्हणजे पूर्ण खाली काही दिसतच नाही, एवढं भारी वाटते. खाली एवढी धुकं आहेत आणि वरती नाही, खरंच शब्द नाही आहेत मित्रांनो. इकडे बघा, बघू शकता तुम्ही, खूप सुंदर वाट आहे. तुम्ही बघू शकता, हा आता सूर्योदय झालेला आहे. माझा मोबाईल पण आता स्विच ऑफ होत आलेला आहे. बाकीची व्हिडिओ आपण गाडीत बसल्यानंतर. बाय बाय. नमस्कार मित्रांनो, आता मी नाश्ता वगैरे करून निघालेलो आहोत. मोबाईल स्विच ऑफ होता, त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे करायला काही जमलं नाही. बाकी पब्लिक बघू शकता आपली. राज आहे आणि आता सगळ्या मुलांना कामावर पण जायचं आहे. तरी पण आता 8:45 वाजले. बघू 10:30 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे आमचा, पण बघूया. छबीना चालला गुलाला उधळला देवा, तुझं छबीना चालला गुलाला